देवेंद्र फडणवीसांनी त्या विधानसभेमध्ये सांगितलं, तो अशोक खरात काय कशात बोटं टाकत होता, काय करत होता हे सांगत सुटलेत. ते पानं वाचून दाखवतायत त्याची. त्याने काय केलं काय नाही केलं हे सगळं वाचून दाखवतायत. त्याने जे केलं आणि त्याच्यासोबत ज्या करणाऱ्या स्त्रिया होत्या ना, त्या देखील तितक्याच दोषी आहेत. हे संमतीनं झालंय ना सगळं. तो हरामखोर आहेच, पण त्याच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी करणाऱ्या त्या स्त्रिया त्या देखील तितक्याच दोषी आहेत, एवढं लक्षात ठेवा. आणि याने कुठं कशात बोटं घातली आणि काय केलं हे याची गरज नाही. याच्या ढोंगणात 4-5 गोळ्या मारा आणि याचा विषय संपून टाका. उगाच चालत त्याला कुरवाळत बसलोय आम्ही नको असल्या गोष्टी. देवाभाऊंच्या मध्ये जर खरी हिंमत असेल, खरी ताकद असेल ना, जसा त्या बदलापूरच्या अक्षयला त्या ठोकला ना, तसा या अशोक खरातला 2 दिवसामध्ये एन्काउंटर करून मारून टाका. पुन्हा असला अशोक खरात कोणी उभा राहता कामा नये. त्याचा हेरवळ की झिरवळ आपले कुठं त्यांचे फोटो बिटो काय येतात त्या आयला सालं ऐकावं ते सालं नवल आहे. खरोखर आपण कोणाला निवडून देतोय, आपली व्यवस्था नक्की काय आहे, त्याच्यावरती जरा खरोखर गंभीर विचार करण्याची वेळ आहे ही.